जिल्हा वार्षिक योजनेच्या 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावात आराखड्याचे राज्यस्तरीय बैठकीत सादरीकरण झाले। घाटी रुग्णालयात विकास, पर्यटन विकास, जिल्हा परिषद इमारतींचे उर्वरित बांधकाम अशा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रसंगी दिले आहे। जिल्ह्याच्या सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनांचा आराखडा आज राज्यस्तरीय बैठकीत सादर झाला। बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण, प्रधान सचिव सौरभ विजय आदी मंत्रालयातून तसेच विभागीय आयुक्त मधुकरराजे अदड दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते। तर जिल्हाधिकारी कार्यालयातून खासदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या आराखड्याचे सादरीकरण केले। जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला वाढीव 100 कोटी रुपयात आराखडा सादर करण्यात आला। यात एकूण गाभा क्षेत्रासाठी 670 कोटी रुपये, बिगर गाभा क्षेत्रांसाठी 285 कोटी रुपये तर इतर योजनांचे 45 कोटी रुपये याप्रमाणे समावेश आहे। 457 कोटी रुपयांचा कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा 543 कोटी रुपयांचा अतिरिक्त मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सन 2024-25 सर्वसाधारणसाठी कमाल आर्थिक मर्यादा 457 कोटी रुपये आहे। पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले की जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात हे परिसरातील 14 ते 15 जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे व मोठे रुग्णालय असून तेथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत असतात। त्यामुळे या रुग्णालयात विकासासाठी निधीची तरतूद व्हावी। जिल्ह्यातील पर्यटन सुविधांचा विकास, क्रीडांगणा विकास यासाठीही तरतूद व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्ह्यातील शाळा खोल्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत निधीची मागणी केली। आमदार बोरनारे यांनी वैजापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या विकासाचा मुद्दा मांडला व निधीची मागणी केली। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठीही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची व निधीची मागणी करण्यात आली। खासदार इम्तियाज जलील यांनी घाटी रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी करण्यासाठी विस्तारित सूतिगृह बांधकामास निधी देण्याची यावेळी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।